नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण बनवूयात चटपटीत असा दगडी पोह्याचा चिवडा. तर आपण त्यासाठी घेतलेली सामग्री आहे, हे दगडी पोहे भेटतात मार्केटमध्ये. आपण जे कांदा पोहे खातो ना, ते एक वेगळ्या प्रकारच्या चिवड्यासाठी खात असतो. याला आपण तळून घेणार. त्यानंतर लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला पोहे, शेंगदाणे, त्यानंतर आपल्याला जो मसाला लागणार आहे टाकण्यासाठी, जो आपण डाळीला मसाला वापरला आपल्याला तोच मसाला वापरायचा आहे. फक्त एवढं जे थोडं मसाला जास्त पडणार आहे चिवड्यामध्ये, कारण आपल्याला सणसणीत आणि चिवडा असा भारी होणार आहे की आपण एक जुनं गाणं होतं आपल्यामध्ये चिवड्याविषयी, फार मराठी सुंदर गाणं आहे. अरे लो लो बाई चिवडा ले लो, गरम मसालेदार चिवडा ले लो, या हो या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या, या हो या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या. असा सुंदर चिवडा बनवणार आपण. चिवडा खायचा, चहाचा कप घ्यायचा, मस्त एन्जॉय करायचा. आनंद घ्यायचा जीवनामध्ये. जीवनात एवढा आनंद घ्या परत तुम्हाला मिळणार नाही जीवन गेल्यावर. जिवंत आहे तोवरला आनंदही भेटतो, सुखही भेटतं, दुःखही मिळतं जीवनामध्ये. घेत राहायचं, चालत राहायचं पुढं. आणि भगवंताने दिलेलं जीवन आहे कष्ट करण्यासाठी, आपल्या बाळगोपाळ आपल्या परपंचाला लावण्यासाठी. तर आनंद मिळा, आनंद घ्या, आनंद द्या. रामकृष्ण आहे. आता आपण तयारी करूया. हा जो मसाला आहे तो चिवडा मसाला आहे. हा चिवडा मसाला स्पेशल आहे. आणि लाल मिरची पावडर, हळद पावडर, आपला चिवडा मसाला पहिला घरगुती मसाला आहे. मीठ, काळं मीठ, याला शेंद्राई मीठही म्हणतात. नंतर डाळ्या दाखवू. डाळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तुम्ही घे ना, तळायला घेऊ. जास्त तेल गरम करायचं नाही, जास्त थंड बी नको. पोहे असे गरगरी फुगले पाहिजे, मग फर्स्ट क्लासपैकी. जास्त नाही घ्यायचे आपल्याला, थोडं असं एवढं घ्यायचे. हे बा कसे पोहे फुगले. या लगेच मसाला यायचा आपल्याला, कारण नंतर मसाला चिपकत नाही, याला मिळत नाही. आप्पा महाभारतात अशी कथा प्रचलित आहे कथा की भगवान सुदामाजी श्रीकृष्णाला भेटायला द्वारकात गेले होते. आपण तो सुदामाने पोहे नेले तेव्हा सुदामाने. तर सुदामाचे पोहे आपण आज सुदामाचे पोहेच बनवणार आहे, पण आपल्या हटके पद्धतीनं. हे पोहे जसे श्रीकृष्णाला सुदाम महाराज पोहे घेऊन गेले, तसं आपण पांडुरंगाला सुद्धा पोह्याची चिवडा घेऊन जाऊ, म्हणजे पांडुरंग आपल्या खुश होईल.
डाळ्या घे इकडे. अरे काढी का डाळ्या जळत नाही पण मी जळून घेतो आणि कसकस लागेल नको नंतर. एकदम बढिया देखो. शेंगदाणे जशी आपण डाळीसाठी तळली होती तशी आपण तळायची, याला मस्त कडक फोडायची. तडत तड आवाज आला पाहिजे, तड तड. हे बघा मित्रांनो, एकदम बडे शेंगदाणे. खोबरं तळून घे चिवड्याला. खोबरं हे बा असं खोबरं कापायचं. मस्त का आपल्याला काळं लाल नाही करायचं. आता घेऊया आपण काजू वगैरे घेतले आपण, ते बदाम काजू. जास्त काळी करायची नाही आपल्याला, बस अशी मध्यम पद्धतीनं. हे बा अशी कलर घ्यायचा. आता घेऊया मनुके. नाशिक मनुका आहे मित्रांनो. आमच्याकडचा मनुका म्हणजे मनुका, मिक्स नाही काही नाही, एकदम ओरिजिनल माल. कढीपत्ता तळून घेऊ आपण. तुम्ही आता कमेंट करशील का विचारशान तेल का काळं झालं, कारण जे आपण ज्यावेळेला पोहे तळतो ना, पोहे तळल्यानंतर ते वैशिष्ट्य जे की तेल ते काळच करतं. आता तेल माही काही कामाचं नाही, हे मी टाकून देणार आहे. याचा वापर परत होणार नाही. मग पोहे तळल्यामुळं शेंगदाणे, डाळ्या, आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर काही दळतो त्याच्यामुळं आपलं तेल काळं होतं. आता हे माझ्या वापरायचं नाही. कसुरी मेथी, कोथिंबीर, कोथिंबीर असं कडक करायची नाही आपल्याला, कारण काला कोथिंबीर नंतर गार झाली का कडक होऊन जाते.